आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी कोकणामध्ये मोठं शक्ती प्रदर्शन केलं। कणकवली येथील कार्यक्रमामध्ये बोलताना राणे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं। यावेळी त्यांनी राजकारणामधून निवृत्तीचे संकेत सुद्धा दिले। सिंधुदुर्गमधील आपल्या भाषणामध्ये नारायण राणेंनी एक धक्कादायक किस्सा सुद्धा सांगितलाय। ते म्हणाले, मी एका उपशाखा प्रमुखाचा मर्डर करणार होतो, पण बाळासाहेब ठाकरेंनी मला समजावलं म्हणून मी खून केला नाही, असं राणे म्हणाले। मी गेले साहेब आणि मला बोलू नारायण तुझ्या उपशाखा बोलला, तू ठार मारून बोलला घरी जाऊन त्या पत्नीला। हो साहेब मारणार। अरे मी तुला विचारतोय तर तू बोलतो मारणार। तुला हो साहेब मी मला बोलायला दे। काय बोल त्याला या माणसाने गावच्या माणसाला आई माझी टीप द्यायचं ठरवलं। आता त्याला घेऊन त्या ढेबराचा मी मारणार, तशी मी ह्याला मारून टाकलं तर मी जगणार। हे माणूस साहेबांनी सरपोच जरा नारायणचं बरोबर आहे, साहेब बोलली सरपोच। पण नारायणकडे एक रिक्वेस्ट करू का? मी त्याला बोलवत नाही आतमध्ये, पण तुला सांगतो तू त्याला एक जीवदान देऊ शकतोस का? माझी रिक्वेस्ट आहे, माझी जबरदस्ती नाही। साहेब तुम्ही सांगा ते होईल। साहेब तुम्ही सांगा जीवदान, ठीक आहे।